बायको सभापती, हा आमदार, कोरगाव चेअरमन, बायको जिल्हा परिषदच्या महिला कालवाल्यांच्या सभापती, अरे काय सगळे कृषी खात्याचे सभापती. अरे हा कधी शेण काढायला गेलाय का तिथे गोट्यात? त्याने भावाला फसवलेले. त्याचा भाऊ माझा दोस्त आहे थोरला बाळासाहेब पवार. हा त्यांनी घरात सुद्धा लोकांना फसवलं तर जनतेला का फसवणार नाही? तर त्याला माझं सांगणं आहे, बाबा रे या ठिकाणी परमेश्वरांनी सगळ्याला समान न्याय दिलेला आहे. टाटा बिर्ला जरी असला करोडो रुपयाची संपत्ती असली तर त्याला सुद्धा 14 मन लाकडातच जाळतात, आणि गरीब असला तर त्याला सुद्धा 14 मन लाकडातच जाळतात. एवढी संपत्ती घेऊन तू करणार काय? काय होणार आहे तुझं? कसा करता हे पाप करतो तू? हे पाप तुला फेडावं लागणार आहे. शेतकरी कष्ट करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, ऊस पिकवतो, आणि त्यांना हे तू वाईट दिवस आणलेले आहे. आणि म्हणून अधिक काय बोलत नाही. तळेगाव डोंगरे ऐतिहासिक गाव आहे, सातारांचं गाव आहे. या वेळेला या गावातली जनता चुकणार नाही. कार्य सांगण्यात आमदाराला मला विचारायचंय, शेणाच्या मळ्यातला रस्ता पूर्ण झालाय का? चला आता दाखवतो तुम्हाला. कशाचा करायला सम्राट म्हणलं रे, मी राहतोय तिथं ते रस्त्याने लोकांना चालता येत नाही, अपघात होत आहे. कशाचा सम्राट? महापूर आला, त्या ठिकाणी खाली बाजार मैदानामध्ये कोपऱ्यावरती रस्ता वाहून गेला, तिथून तो 1 किलोमीटरचा रस्ता अद्याप झालेला नाही. हा कार्य सम्राट आमदार. तळेगावच्या बाजार मैदानातला बाजार मार्केट कमिटीचा मी संचालक होतो, दादा पाटील होते. आम्ही तो बाजार 25 वर्ष खाली ठेवला. त्या ठिकाणी सगळे आमचे 12 बलुतेदार मागासवर्गीय व्यापारी राहतात. त्यांचा बाजार यांनी इथं वरती आणायला लावला आणि सांगितलं हा बाजार वरती बघा. तिथं त्या शेळ्या मेंढ्या मुक्त्या, ते व्यापारी म्हणतात आम्हाला घाण वास येतो, हे कशाला भेद आणली? बाकीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही शिरूरला जाऊन मिटिंग घेतली आणि या अशोक पवारांनी दादागिरी करून आमचा बाजार इथं वरती आणला. मग आता तुझा बाजार मी करतो, फक्त टाइम येऊ तर मी वाट पाहतो. मी मिटिंगला होतो शिरूरला. काय तुझ्या बापाचं जात होतं का तिथं? हा अरे मुंबई विकणारे नाहीचा भार कुंभार हॉटेलवाले गोरगरीब माणसं तिथं पोट भरीत होती, त्यांच्या पोटावर यांनी पाय दिला. मी सांगतो यांना, अरे 2 तासाचा बाजार असतो, कोट्यावधी रुपयाची उलाढ आली होती, लोकांचे प्रपंच त्याच्यावर होते. हा अशा ठिकाणी सुद्धा हा माणूस आडवा उतरतोय. आता याला सरळ करण्याची वेळ आलेली आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखाना फक्त अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा चालू होईल. अशोक पवारांमुळे होणार नाही. त्याच्या दिशाभूलीला अजिबात बळी पडू नका. त्यांनी शरद पवारांचे पाय धरले आणि मुख्यमंत्र्याकडे 4 वेळा गेला पाया पडायला, काही करा पण मला पैसे द्या. कशाला तुझ्या घरी घ्यायला, अजून 2 सहकारी घ्यायला? अरे इथल्या एका डॉक्टरला तळेगावच्या रवी बापू आहे, तो आमचा पाहुणाच आहे, तो काही मानत नाही. तुम्ही म्हणतो मी तांबाने, तर ते म्हणतो मी देशमुख. त्याला नीट केला यांनी, नीट केलाय. त्याला मी व्यंकटेशची जागा खरेदी केली. त्याला कळलंच नाही की ह्या गावात खरे कोण आहे. मी त्याला म्हणलं, अरे तू आपल्या समाजाबरोबर राहिला असता तर यांची काय ताकद होती तुला फसवायची? तर तो मी जरा माजलेलाच बोकडे आहे. हा बोकड्या काही सरळ नाहीये. ह्या बोकड्याला दुसऱ्या जातीचे उराव घ्यायची सवय लागली. सुरेश भाऊ, तू मला म्हणतो तू काही बोलतो, मी कसा काय बोलत? मी जे पुराव्याला असं तेच बोलतो. त्याने अनेक माणसं कोरोनात मारली, याचं लायसन गेले तरी म्हणतात नाही याच्यासारखा माणूस सध्या कुणी नाही. तर हा विषय असा करता काढला की अशोक पवारांचे बगल बच्चे, म्हणून तुम्हाला सांगितलं त्या अशोक पवारांना कारखाना काढायला यांनी पैसे दिले, हे सांगतो रवी बापू. तेव्हा अधिक काय बोलत नाही. आपण सर्वांनी एकजुटीने राहायचं, आपल्या सगळ्या पार्टीच्या लोकांनी एकजुटीने राहायचं, आणि ते नेते मंडळी ज्याला उमेदवार देतील त्याला निवडून आणायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तेव्हा घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा चालू करायचा असेल आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला अशोक पवारला कायमचा घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा ती चूक करू नका. आणि अभ्यासपूर्व तुम्हाला आकडेवारी ते सांगतात. आता मी ते एकतर दादा पाटील भिकारी माणूस, माई घरी कोटीने रुपये मोजलेले नाही, त्याच्यामुळे मला ते काही कोटीचे आकडे सांगता येत नाही. तर ते
कारखान्याची सद्य परिस्थिती सुधीर भाऊ सांगतील. यांनी किती पैसे खाल्ले, कशात खाल्ले, काट्यात खाल्ले, वजनात खाल्ले, वाहतानात खाल्ले, कशात खाल्ले ते बरोबर सविस्तर सांगतील. फक्त मी एवढीच आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी जागृत राहा. ओरगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा चालू झाला पाहिजे. राजा भाऊ मांढरे याची आपण दखल घ्या. तुम्ही अभ्यासून येते आहात, लोकांना तुम्ही सांगा की ह्या अशोक पवारांच्या परत नादी लागू नका. रामभाऊ दादानी आणि तुम्ही सकाळी अतिशय चांगल्या प्रकारची पदयात्रा काढली आणि या सगळ्या तालुक्याला जागृत करण्याचं ऐतिहासिक काम दादा पाटील राहून जाता आमचे काळे साहेब याप्रमाणे गंभीर सारखा आहेत. मी सांगितच नाही तुम्हाला. तर आमचे स्वप्नील भाऊ या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी डायरेक्टर आहेत. आता अशोक बापू तिकडे डायरेक्टर झाला पीडीसी बँकेत, तिकडे पैसे आणतोय करते ते सुधीर भाऊ सगळं तुम्हाला सांगेल. परंतु माझी आपल्याला हात जोडून विनंती की कामापुरतं यायचं नाही. एकदा का उरूस सुरू झाला की याला मला बाबुराव पाचरण्याच्या आत्म्याला जर शांती मिळायची असेल, ठिकाणी सांगतो बाबुराव पाचरण्याच्या आत्म्याला जर शांती मिळणार असेल तर या अशोक पवारला गाडल्याशिवाय पर्याय नाही. आणि घोडगंगा चालू केल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं या तळगाव ढमढेऱ्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आणि आमच्या या पुण्यभूमीमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण काय, खऱ्या स्थानिक कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. गरदार सोडून आज तालुक्यावर पायी फिरतात, रात्रंदिवस प्रपंचाचा विचार करीत नाही. हे कसा करता फिरतात तर तुमच्या सर्वांच्या कल्याणाकरता फिरतायत. आणि म्हणून तुम्हाला शेवटची आग्रहाची कळकळीची विनंती करतो, ओरगंगा सहकारी साखर कारखाना वाचवण्याकरता या सगळ्यांना साथ द्या. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आल्यावर बाबुराव पाचरण्याचं स्वप्न साकार करा एवढी आग्रहाची कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज.